शेतकरी मित्रांनो, तर पीएम किसान महासन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे। याचबरोबर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार असल्याची माहिती सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। तर मग खरोखर पीएम किसानच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे का? वाढ होणार आहे तर ती किती रुपयांची होणार आहे, केव्हा होणार आहे, किती तारखेपासून होणार आहे आणि कोणत्या हप्त्यापासून होणार आहे, याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची जे की शेतकरी बांधव वाट पाहत आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। ते म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 रोजी मोदीजींच्या हस्ते हे वितरण झालेलं आहे। आणि मग आता शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी। तर शेतकरी मित्रांनो, आता देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला पीएमच्या योजनेबाबत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ती अशी की पीएम किसान महासन्मान निधी योजने दरम्यान आपण वर्षाला शेतकरी बांधवांना जे 6,000 रुपये मिळतात तर ते 6,000 रुपये पुरेसे नाही। त्यामुळे वार्षिक आता प्रत्येक शेतकरी बांधवाला वार्षिक 30,000 रुपये देण्यात यावे असं उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला सुचवण्यात आलेलं आहे किंवा महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आता प्रत्येक हप्ता आपल्याला 4 महिन्यानंतर भेटत असतो, जो की आतापर्यंत आपण वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ घेतला, म्हणजे प्रत्येक हप्ता आपल्याला प्रत्येकी 2,000 रुपयांचा भेटत होता। तर तो आता प्रत्येकी 2,000 रुपयांचा नसून प्रत्येकी 10,000 रुपयांचा भेटावा अशी सूचना उपराष्ट्रपती यांनी केंद्र सरकारला दिलेली आहे। मित्रांनो, आता पीएम किसानचा 20वा हप्ता नक्की केव्हा जमा होणार आहे, तर पीएम किसानचा 20वा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटी जमा होणार आहे। परंतु शासनाकडून राज्य शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडून याबद्दलची सविस्तर अपडेट किंवा सविस्तर तारीख अद्यापही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। परंतु या मागचा जर आपण विचार केला की 24 फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला पीएमचा 19वा हप्ता भेटला होता आणि मग आता 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला प्रत्येक हप्ता हा 4 महिन्यांदरम्यान भेटत असतो। त्यामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आपल्याला भेटू शकतो। तर मित्रांनो, आता उपराष्ट्रपतींनी केंद्र सरकारला ज्या काही सूचना दिलेल्या आहे की पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी, तर त्या जे आश्वासन दिलेलं आहे किंवा ज्या सूचना दिलेल्या आहे त्यामध्ये त्याची अंमलबजावणी केंद्र सरकार कितपत करते हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। जर केंद्र सरकारने या गोष्टीची अंमलबजावणी केली तर आणि तरच आपल्याला येणारा हप्ता हा 10,000 रुपयांचा भेटू शकतो, म्हणजे वार्षिक 30,000 रुपये आपल्या शेतकरी बांधवांना भेटू शकतात। परंतु जर याची अंमलबजावणी सरकारने केली नाही तर आपल्याला प्रत्येकी 2,000 रुपये, म्हणजे जसं की आतापर्यंत आपण लाभ घेतलेला आहे त्याच पद्धतीने प्रत्येकी 2,000 रुपये असाच लाभ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा भेटणार आहे। मित्रांनो, ही होती सविस्तर पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ होणार का, तर केंद्र सरकारला उपराष्ट्रपतींकडून एक आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा सूचना देण्यात आलेल्या आहे। जर त्या सूचनांचं पालन झालं तर आणि तरच आपल्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे। अन्यथा आपल्याला ज्या पद्धतीने आतापर्यंत प्रत्येकी 2,000 रुपयांचा लाभ भेटत आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या हप्त्याचा सुद्धा आपल्याला लाभ हा प्रत्येकी 2,000 रुपयेच भेटणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो, चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया।